भारतात मासे खाण्याचं प्रमाण जास्ती आहे. हा प्रश्न बरोबर आहे. पण ते जेवढं असायला पाहिजे तेवढं नाहीये अजूनही. आणि कुठल्या प्रकारचे मासे जास्ती खाल्ले जातात, तर समुद्र किनारा लाभलाय त्या भागात समुद्री मासे खाल्ले जातात. पण जिथं समुद्र किनारा लाभलेला नाहीये किंवा महाराष्ट्रातला देशावरचा भाग म्हणूयात किंवा नांदेड-बिंदेड हा जो भाग आहे, इथं गोड्या पाण्यातले मासे प्रिफर होतात. कारण एकतर पूर्वी ट्रान्सपोर्टेशन नसल्यामुळे समुद्री मासा तिथपर्यंत जाऊ शकत नव्हता. त्यामुळे तिथं गोड्या पाण्यातला मासा खायची पद्धत लागू पडली किंवा ती चालू झाली असं म्हणूयात आपण. आता ट्रान्सपोर्टेशन वाढले. आता समुद्राचा मासा सर्वदूर पोहोचायला लागलेला आहे. वेगवेगळ्या कोस्टल किनाऱ्यांवरनं तो मासा येतोय. म्हणजे आता महाराष्ट्रातलं फिशिंग 1 जूनपासून बंद होतं. अशा वेळी कलकत्ता साईडनी माल येत असतो. पण तोही महाराष्ट्रात पोहोचतो सगळीकडे. त्यामुळे आता थोडंसं वाढलंय ते समुद्री मासे खाण्याचं प्रमाण वाढलंय. त्याचं प्रमाण थोडंसं वाढलंय. आता खारा पाण्यातला मासा खायचा. या व्यतिरिक्त माशाचं फार्मिंगही आता महाराष्ट्रात जोरात चालू झालेलं आहे. म्हणजे फार्मिंगची कोळंबी वगैरे तुम्हाला माहिती असेल आहे. फार्मिंगचाही मासा आता खाल्ला जातोय. तर कुठला चांगला असतो, गोड्या पाण्यातले की खाऱ्या पाण्यातला? तसं नाही सांगता येणार स्पेसिफिक, कारण मासा आहे, तो चांगलाच आहे कुठलाही. तुमच्या खाण्याच्या सवयीवर आहे, तुम्हाला कुठला अपील होतोय, कुठली चव तुम्हाला अपील होते, तो तुम्ही खात राहा रेग्युलर. आणि कोणत्या माशांमध्ये हे कुठले पोषण मूल्य जे जास्त असतात? आता मासा वाईज जर सांगायचे म्हणले आपण 2-3 मासे जर बघितले, तर आता आपण सगळ्यात सर्वाधिक खाल्ला जाणारा किंवा सगळ्यात मॅक्सिमम महाराष्ट्रात खाल्ला जाणार आहे पॉपलेट, ज्याला आता राज्य मासाचा दर्जा देण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं. पॉपलेट सिल्वर पॉपलेट म्हणूयात आपण. त्यात तुम्हाला ओमेगा 3 आहे, लीन प्रोटीन्स आहेत, प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे. काही स्वरूपात आयर्न आहे, काही स्वरूपात मर्क्युरी आहे. तर या गोष्टी पॉपलेटमध्ये आहे. आता याचा उपयोग काय? पॉपलेट का खावा किंवा पॉपलेटमुळे काय होतं? तर पॉपलेटमुळे होताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ओमेगा 3. ओमेगा 3 हे तुमच्या मेंदूकरता खूप चांगलं आहे, हार्टकरता चांगलं आहे. मग एक महत्त्वाचं हे सांगायचं विसरलो, B12. व्हिटॅमिन B12 हे प्रत्येक मासाने प्रमाण वेगवेगळं असतं. पण पॉपलेट स्पेसिफिकली जर बघितलं, तर पॉपलेट तुमचं डिमेन्शिया वगैरे होण्याचं प्रमाण कमी करू शकतो. पॉपलेट जर खाण्यात व्यवस्थित असेल, तुमच्या हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होतं, कारण रक्तातल्या गुठळ्या होत नाही पॉपलेट खाण्यात असेल तर. सो हे 2 फार मोठे फायदे आहेत पॉपलेटचे. ओमेगा 3 आहे किंवा व्हिटॅमिन डी आहे, त्यामुळे तुमची दृष्टी चांगली राहते. आपण काय म्हणता येईल त्याला, एक वार्धक्याची लक्षणं लवकर दिसणं जे म्हणतो, सुरकुत्या वगैरे स्किनवर, हे जर पॉपलेट खाण्यात असेल तर पडणार नाहीत किंवा येत नाही. त्यामुळे स्किन तजेलदार राहते. मग त्याच्यावर एक ग्लो येतो पॉपलेट खाण्याने. सो पॉपलेटचे हे सगळे फायदे कन्सिडर करता येईल. जनरली आपण हार्ट किंवा डायबिटीस याच आजारांचा विचार करतो. मला असं वाटतं की प्रेग्नन्सीचाही विचार झाला पाहिजे, आणि बाळ लहान असतं तर त्याच्या दृष्टीनेही विचार झाला पाहिजे. तर हार्ट किंवा तुमची स्किन या गोष्टींकरता बोंबील, पॉपलेट, सुरमई. सुरमई पण हार्ट करता, स्किन करता, डोळ्यांकरता खूप छान मासा आहे. रावस. रावसाला आपण म्हणतो इंडियन सॅल्मन. सुरमई येतो शार्क कॅटेगरी. हे त्याला आपण मार्केल कॅटेगरी म्हणत. मार्केलमध्ये खाडीतला मासा असतो तो बांगडा, त्याला मार्केल म्हणतात. सुरमई पण मार्केलमध्ये येते, ती शार्क कॅटेगरीत येते. सॉलोमन कॅटेगरीने येतो रावस, जो सुरमई इतकाच इंद्रियच आहे. रावस पण बहुगुणी मासा आहे. फक्त रावसमध्ये फिश ऑइल थोडं जास्ती आहे, त्यामुळे तो स्मेलला आणि चवीला थोडा आपण फिशी म्हणूयात जास्ती लागतो. त्यामुळे रावस पटकन लोकांना अपील होत नाही. लोक सुरमईकडे जास्ती वळतात. पण सुरमई चांगला आहे हार्ट पेशंट, डायबेटिक. डायबेटिक करता मी म्हणेन बोंबील, कारण कार्बोहायड्रेट कमी आहेत. बाकी मासे ते खूप कार्बोहायड्रेट आहेत असं नाही, पण बोंबील त्या मानाने कमी आहेत, चरबी कमी. सो कुठलाही मासा तुमच्या आहारात असेल तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका कमी आहे, स्ट्रोकचा धोका कमी आहे, तुमची स्किन खराब होत नाही, तुमचे डोळे चांगले राहतात, तुमच्या केसांच्या वाढीकरता आणि केसाचा आपण काय म्हणत मुलायमपणा त्याकरता मासे खूप चांगले आहेत. पण आहारात मासे असणं याचा अर्थ आठवड्यातनं किमान 2दा तरी खाल्ले पाहिजे. आहारात पाहिजे म्हणून मी महिन्यातनं 1दा-2दा मासा खाल्ला तर ते जे पाहिजे पोषण मूल्य ती तुम्हाला मिळणार नाही. सो आठवड्याला 2दा मासे हे खाल्लेच गेले पाहिजेत. तुम्ही ठरवा, मग तुम्हाला जो आवडतो तो खा. फक्त मी म्हणलं तसं महिना टाळून कोळंबी, बांगडा
बांगड्याचं प्रमाण खूप असलं नाही पाहिजे. आठवड्यातनं 2दा जर खात असाल तर एखाद्या वेळेला बांगडा तुम्ही खाऊ शकता. कारण बांगड्यात मर्क्युरी खूप आहे. पाऱ्याचं प्रमाण खूप आहे. सो प्रेग्नंट स्त्रियांनी किंवा बाकी लोकांनी पण पारा जेवढा आतमध्ये घेताना विचार केला पाहिजे. सो आठवड्यात 2दा खाताय तर एकदा बांगडा खा किंवा महिन्यात एखाद दुसऱ्या वेळेला बांगडा कमी म्हणे. या व्यतिरिक्त नवीन फॅशन आलेले बासा, ट्यूना शक्यतो 4 आठ लांब ऋतूनुसार आता सगळ्यात ऋतूनुसार बेसिक खायचा मासा आहे तो म्हणजे कोळंबी. ओके. कोळंबी हा ऋतू बघून खायचा मासा आहे किंवा बांगडा म्हणूया. बांगड्याची थोडी जास्ती आहे. त्यामुळे बांगडा हा उन्हाळ्यात शक्यतो न खाल्लेला उत्तम. कोळंबीला एक बेसिक नियम आहे, जो लोकांच्या माहितीकरता मी सांगतो. ज्या महिन्यात आर आहे, या महिन्याच्या स्पेलिंगमध्ये आर आहे, त्याच महिन्यात तुम्ही कोळंबी खा. सो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै तुम्हाला कोळंबी खायची नाही आहे. ऑगस्टमध्ये खायची नाही आहे. सप्टेंबरमध्ये परत आर येतं. तिथपासून तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर कोळंबी खा. तो आर फॅक्टर लक्षात ठेवा. आणि पॉपलेट व्यतिरिक्त आणखी कुठला मासा खायला पाहिजे? पॉपलेट व्यतिरिक्त मी सजेस्ट करेन, जो मासा खूप कमी खाल्ला जातो आजही पुण्यात किंवा तो खाण्याचं प्रमाण खूप कमी, ओले बोंबील. आता बोंबील हे ओले आणि वाळवलेले या 2 स्वरूपात मिळतात. वाळवलेल्या बोंबिलाला थोडासा वास असतो. लोकांनी बोंबील ते बघितलेले असतात किंवा लोकांच्या डोक्यात एक कन्सेप्ट असते की बोंबिलाला वास येतो. तुम्ही जर ताजे व्यवस्थित बोंबील खाल्लेत तर वास येत नाही बोंबीला. बोंबील तुम्ही काट्यासहित खाऊ शकता. काटा वेगळा काढायची गरज नाही. पॉपलेटमध्ये आपण बघतो मध्ये काट्याचा पिंजरा असतो. तुम्ही तो काटा खाऊ शकत नाही. बोंबील हा काट्यासकट खाऊ शकता आणि खूप एनरिच मासा आहे. म्हणजे बोंबीलमध्ये जे प्रोटीन्स आहेत ते खूप चांगल्या स्वरूपात असल्यामुळे तुम्ही जर व्यायाम वगैरे करत असाल तर तुम्ही जो प्रोटीन इंटेक घेता त्याकरता बोंबील खूप चांगले आहेत. त्यातनं स्नायूंची वाढ चांगली होते. स्किन चांगली मॉइश्चराईज राहते तुमची बोंबिलांमुळे. सुके वाळवलेले बोंबील जर आहारात असतील तर त्यातलं लोहाचं प्रमाण किंवा आयर्नचं प्रमाण हे वाढलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला जर निद्रानाश असेल, झोप चांगली येण्याकरता बोंबील उत्कृष्ट आहेत. बोंबीलमध्ये अगेन फॅटी ॲसिड आहे, ओमेगा 3 आहे, व्हिटॅमिन B12 आहे, व्हिटॅमिन D आहे. या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे बोंबील या माशात कार्बोहायड्रेट खूप कमी. सो बाकी माशाबरोबर थोडा जरी कार्बोहायड्रेटचा इंटेक जात असतो, तो बोंबील बरोबर जाताना कार्बोहायड्रेटची भीती नाही आहे. त्यामुळे चरबीचं प्रमाण कमी आहे त्या मासात. त्यामुळे हार्ट पेशंटकरता पण खूप उत्कृष्ट मासा आहे. बोंबील आहे. बोंबील इतकेच प्रोटीन देणारा तारली नावाचा मासा आहे. तो तारली मासा खाडीचा आहे, पण तो अगेन फिशी आहे. तो बोंबील खायला सोपा आहे. त्यामुळे बोंबील तुम्ही ट्यूनाला पर्याय देऊ शकता फॉर प्रोटीन इंटेक आणि बाकी गोष्टींकरता. आणि आता आपण जे बोललो की हृदयविकार किंवा डायबिटीज किंवा लहान मुलं किंवा प्रेग्नेंट वुमेन, तर यांच्यासाठी मासा खाण्याचे काही नियम आहेत का? की कोणी कायसा खायला पाहिजे, प्रमाण किती असायला पाहिजे? नियमित असे माशाला नाही आहेत. प्रमाण मी तुम्हाला सांगितलं, आठवड्याला तरी 2दा मत्स्याहार हा झालाच पाहिजे. तर त्या माशाचे गुण पूर्णपणे तुम्हाला मिळतील. एकदा खातो किंवा महिन्यातनं 2दा खातो आणि मी मासे खातो, तर त्यातनं जे मिळायला पाहिजे ते मिळणार नाही, टेस्ट मिळेल तुम्हाला. पण तुम्ही जर औषध म्हणून किंवा मेडिसिन या अर्थाने खाताय तर आठवड्यातनं 2दा खा. नियम असे काही नाही आहेत. फक्त डीप फ्राय वगैरे खाऊ नका, कारण तुम्ही जे टाळताय, चिकन मटण खाऊन जे तुमच्या गोष्टी वाढणार आहे ते टाळायला तुम्ही डीप फ्राय खाता. तिथून तिथेच येतं. जनरली शॅलो फ्राय, आपण तवा फ्राय जो म्हणतो तसा मासा खाणं उत्तम. तो जास्ती बरा. काही ठिकाणी वाफवलेला मासा खातात हळदीच्या पानात वगैरे वापरून. तीही सुंदर पद्धत आहे. काहीच इशू नाही, कारण तो स्टिंग केलेला असतो. त्यात तेल पण जात नाही. फ्रेश मासा ओळखायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण आपल्याकडे बघून चालतो. आपण लाईव्ह आहोत, आपण जिवंत आहोत, आपली स्किन टाईट असते. सो माशाची स्किन टाईट पाहिजे पहिली गोष्ट. मासा कुठने लूज पडलेला किंवा मऊ पडलेला दिसला नाही पाहिजे. त्याकरता मासा दाबून बघायची पण गरज नाही, डोळ्याला दिसते टाईट स्किन. स्किन ग्लॉसी दिसली पाहिजे, डल पडलेली नाही दिसली पाहिजे. हे बेसिक ओळखायच्या गोष्टी आहेत. त्यातल्या जर आणखी बघायचं आहे तुम्हाला तर मग त्याचा कल्ला उघडून बघा. तो लाल दिसतोय का, पांढरा दिसतोय का, ब्राउनिश दिसतोय. लाल असेल तर तो फ्रेश आहे. पुण्याचे कन्सिडरेशन करता आपण ऑलरेडी शिळा मासा खातो. पुण्यात कोणीही म्हणलं मी फ्रेश मासा देतो तरी ते शक्य नाही आहे. मी सी फिश ऊर्जा बघतो किंवा
समुद्राची माशाच्या बाबतीत बोट, कारण मासे पकडायला बोटी जेव्हा समुद्रात जातात त्यानंतर त्या 8-9 तास आतमध्ये असतात. 8-9 तास आधी धरलेला मासा मग तो येणार, त्याचा लिलाव फुटणार, मग तो ट्रान्सपोर्ट होणार पुण्याला, तिथून मुंबईच्या मार्केटला, तिथून पुण्याला. सो आपण ऑलरेडी किमान 48 तास शिळा मासा आपण खातो. या गोष्टी बघितल्या 48 तासात त्याच्या काही स्किनमध्ये फरक पडत नाही. आता कोळंबीत जर तुम्ही बघितली, तुम्ही जर फ्रेश कोळंबी खाल्ली, एकदम फ्रेश कोळंबी असेल तर तिचं साल निघत नाही, ती सागा सहित शिजवायला लागते. पुण्यात तुम्ही कोळंबी हातात धरली की साल निघतं. सो मी म्हणतो तसं पुण्यात 48 तास उघडले जातात. कसे फ्रोझन माशाचे दुष्परिणाम खूप नाही आहेत बघायला गेलं तर. त्यात एकच मंडळाची फ्रोझन मासा हा शेवटी शिळा, तो जरी डीप फ्रीजमध्ये ठेवलाय तरी तो शिळा झालेला आहे, तो फ्रेश नाही आहे. आणि फ्रेश फिशमध्ये तुम्ही जर फ्रेश कॅच केलेला आहे, भले 48 तास 72 तास, पण ते फ्रेश. फ्रोझनला ते त्याच्याही पेक्षा जास्ती फ्रोझन केलेलं असतं. फ्रोझन माशात प्रॉब्लेम एवढाच येतो की जी मी मगाशी पोषण मूल्य सांगितले माशातली, तुम्ही मासे खाताय पण त्यातलं ते काही मिळत नाही, कारण फ्रोझन केल्यामुळे हे उरलेले असतात ते सगळे किंवा कमी झालेले असतात. जो नॅचरली जे विटॅमिन्स त्यात आहेत, B12 आहे, ओमेगा 3, याचं प्रमाण फ्रोझनमुळे कमी येतं. आणि वन्स अगेन मी म्हणेन फ्रोझन हा शेवटी शिळाचा मासा बाहेर, त्यामुळे फ्रेश खाणं कधीही उचतं. आणि असं सांगितलं की दूध आणि मासा एकत्र नाही खायला पाहिजे. ते आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने दूध आणि मासा हा कम्प्लिटली विरुद्ध आहार. सो त्याच्या डीपली आत जाण्यापेक्षा मी म्हणेन आयुर्वेदाने सांगितलंय ते फॉलो करूया आणि दूध आणि मासा एकत्र न खाणं चांगलं. सो दूधमध्ये फक्त दूध नाही येत, चहा येतो, कॉफी येते, मिल्कशेक्स येतात. तो हे शक्यतो टाळलेलं उत्तम. पेक्षा सगळ्यात मोठा फरक पडतो तो चवीत, कारण पाणी खारं आणि फार्मिंगचं स्वीट वॉटर असतं. सो फार्मिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा मासा आहे तो म्हणजे कोळंबी, जो आजकाल फार्मिंगचा आहे. त्याचा साईज खूप मोठा येतो त्या कोळंबीचा, तुम्ही बघितला. पण ते कोळंबी शिजताना थोडी त्रास देते, ती थोडीशी रबर टाईप लागते शिजल्यानंतर, कारण फ्रेश वॉटर किंवा ते मिनरल्स जे समुद्राच्या पाण्यात आहेत ते तुम्ही इकडे आणू शकत नाही. सो सगळ्यात महत्त्वाचा फरक पाण्यामुळे जे वाढणारे विटॅमिन्स आहेत त्यात बाकी गोष्टी आहेत त्या तर पडणारच आहे. टेस्टमध्ये खूप फरक पडतो, खूप फरक पडतो. पण फार्मिंग करणं वाईट आहे असं मी म्हणणार नाही, कारण त्या मासेमारीला एक हा पर्याय आहे. बरोबर, मासे तर जातातच आहे पोटात तुमच्या आणि पर्यावरणाचा ऱ्हासही होत नाहीये. सो फार्मिंग इज गुड ऑप्शन. स्टार्टर गाईडला मासा खायला मी सगळ्यात पहिली गोष्ट सांगेन ते म्हणजे ताजा मासा खा. स्टार्टर गाईड म्हणून सांगतो, कारण तुम्ही स्टार्टिंगला शिळा मासा खाल्ला, त्याने काही तुम्हाला त्रास झाला किंवा त्याचा स्मेल तुम्हाला आला तर तुमच्या आयुष्यातनं मासा निघून जाईल. सो सगळ्यात पहिली गोष्ट विश्वासू ठिकाणी, तुम्हाला घरात बनवता येत नसेल तर विश्वासू ठिकाणी ताज्या माशापासून सुरुवात करा. गोष्ट पहिली. गोष्ट दुसरी, स्ट्रॉंग फ्लेवरवाला मासा खाऊ नका, म्हणजे रावस, बांगडा इथनं सुरुवात करू नका, कारण तुम्हाला ते अपील होईल पटकन याची गॅरंटी नाही आहे. सो ज्याचे फ्लेवर माइल्ड, पॉपरेट, प्रॉन्स, सुरमई, बोंबील, हे तुम्ही स्टार्टिंगला सुरुवात याच्यावर करू शकता आणि एक एक स्टेप पुढे जाऊ शकता. पण मी सांगितलं तसं ताजा पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट ताजा मासा. तुम्हाला ओळखता येत नसेल, तुम्ही नवीन आहात, ओळखण्याचे टिप्स मी दिलेले आहेत. बऱ्याच जणांना घरी मासा कसा बनवायचा माहीत नसतो, लोक हॉटेलमध्ये प्रिफर करतात, हॉटेलमध्ये जातात. माझं सांगणं आहे, विश्वासाहू जिथं विश्वास आहे ताजं मिळेल अशाच ठिकाणी जा. मासा साफ खूप व्यवस्थित करावा लागतो, जो जनरली टाळल्या जातात गोष्टी, कारण घाईघाईच करायचं असतं आपल्याला, किंवा आतमध्ये ब्लड क्लॉट्स असतात. आतमध्ये तुम्ही जेव्हा मासा विकत घेता, मासा विकणारा माणूस तो साफ करून देतो तुम्हाला, पण तरी आतमध्ये चिकटलेले काही वेस्ट पार्ट असतात माशाचे, ते जर व्यवस्थित साफ झाले नाही तर ते तुमच्या तोंडाला कडवट किंवा थोडी वेगळी चव देतात. सो मासा बनवताना सगळ्यात पहिली क्रियेची काळजी ती म्हणजे तो थरोली साफ झाला पाहिजे, व्यवस्थित व्यवस्थित साफ झाला पाहिजे, वाहत्या पाण्यात साफ झाला पाहिजे. पाणी साठवून तक साफ नाही करायचं आहे, पाणी वाहतं पाहिजे. आता कोळंबीसारखा मासा जेव्हा आहे तुम्ही सालं काढून मांडता, त्याच्या आतमध्ये धागे असतात,
ते धागे काढले पाहिजे. ते धागे तुम्हाला पोटाला त्रास द्यायचे. पण हे बऱ्याच जणांना माहीत नसतं, की धागे म्हणजे काय असतं? ती वेण आहे कोळंबीची. ती वेण थोडीशी पॉइझनस होऊ शकते किंवा पोट बिघडवू शकते ना. त्यामुळे ती व्यवस्थित काढली पाहिजे. काही माशांना म्हणजे आता स्वीट वॉटरचे पावसाळ्यात आंबळीसारखे मासे मिळतात. आंबळ्या म्हणतो त्याला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं असतील, पण पुण्यात तरी आम्ही त्याला आंबळ्या म्हणतो. तोडाच मासा असतो तो सिल्व्हर कलरचा. ते खालनं पोहत असतात नदीत खूप. त्यामुळे त्याला माती खूप असते. सो ती खूप चांगली साफ करायला लागते. त्या आंबळीच्या आतमध्ये एक बलून असते. पिशवी असते. त्याला पित्ताची पिशवी म्हणतात. ना, ती फोडावी लागते, ती काढावी लागते बाजूला. नाहीतर तुमचं पित्त कळू शकतं. किंवा ते पॉइझन आहे शेवटी. ती घाण असतेच. तर प्रत्येक माशाची काळजी वेगळी घ्यायची आहे. कसा साफ करायचा आहे, काय नाही, हे तुम्हाला माहिती असतं पाहिजे. कारण तो जर साफच व्यवस्थित नसेल, मासाच नाही कुठलाही नॉनव्हेज तुम्ही जेव्हा मार्केटमधनं आणता, तेव्हा ते साफ झालं पाहिजे. कारण ते मीठ आहे. तो काही साफ व्यवस्थित झालं पाहिजे. त्याला ब्लड क्लॉट्स असतात, बाकी गोष्टी असतात. हेअर ग्रोथ करता सुरमई पॉपलेट बेस्ट. आणि समजा स्किन चकचकीत असावी, स्किन चांगली असावी आपली, तर त्यासाठी आपण मासे पॉपलेट पॉपलेट स्किन करता चांगला आहे. रादर या दोन्ही प्रॉब्लेमला कुठलाही मासा तयार आहे. कारण माशाचा गुण असतो हे तुमचे केस चांगले करणे आणि स्किन चांगली ठेवा. तो कुठलाही मासा खा. पण आपल्याकडे महाराष्ट्रात सोलमई पॉपलेटचं पेव म्हणून हे दोन चालतं. आणि विजिबिलिटी साठी कुठला चांगला मासा सर? एनी फिश. सर्व फिशचे फिश चांगले आहेत. कारण व्हिटॅमिन डी त्यात आहे. पॉपलेटमध्ये व्हिटॅमिन ए जास्ती चांगलं आहे. सो व्हिटॅमिन ए अगेन विजिबिलिटी करतात. पॉपलेट वन सडेन मी सांगू. आणि कुणाला हाडांचा त्रास असला काही तर त्यासाठी? हाडांच्या त्रासाकरताही मी मगाशी म्हणलं तसं प्रोटीन आणि लीन प्रोटीन पॉपलेटमध्ये जास्ती आहे. सो हाडांच्या त्रासाकरता चांगला आहे तो. डिमेन्शिया वगैरे या गोष्टींकरताही चांगला आहे. त्याचा त्रास होऊ नये. म्हातारा लवकर सुरकुत्या वगैरे येऊ नये, स्किनवर म्हातारपणाची लक्षण दिसू नये, त्याकरता चांगलं आहे. पण या सगळ्या प्रश्नांना जर एक कॉमन उत्तर हवं असेल तर बोंबील. सगळ्यात बेस्ट बोंबील. सगळ्यात बेस्ट बोंबील. आहारात आठवड्यातनं 3दा जर तुम्ही बोंबील खाल्ले, मी मगाशी बोलताना बोललो मासा 2दा खायचा आहे. बोंबील हा चीप आहे, स्वस्त आहे. चीप नाही म्हणता येणार, स्वस्त आहे. स्वस्त असल्यामुळे तुम्ही तो 3दा खाऊ शकता. बोंबील जर आठवड्यात 3दा खात असाल तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पॉपलेटला राज्य माशाचा दर्जा आहे. माशांचा राजा म्हणलं जातं. पॉपलेटची किंमतही खूप मोठी असते. सगळ्यात लहान मासा पॉपलेट आपण बघायला गेलो तर. पण खरा गुणकारी बोंबील आहे, जो सगळ्यात स्वस्त आहे. प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत. महाराष्ट्रात मासे खाणारा जो क्राऊड आहे, काही कारवारी आहेत, काही गोवन आहेत, काही माझ्यासारखे सिकेपी आहेत, काही सारस्वत आहेत किंवा काही देशावरचे लोक आहेत. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. मी ॲज अ हॉटेल ओनर किंवा मी माशाचं हॉटेल एक पुण्यात आउटलेट चालवतो. माझ्या आउटलेटचं नाव वैद्यच कायस्थम म्हणून आहे. नवी पेठेत मी ते ऑपरेट करते. मी फक्त मासे देतो. सो मी याच्यात एवढंच सांगू शकतो, माशाला मसाले कमी ठेवा. माशाला स्वतःचा फ्लेवर वर येऊ द्या. मसाल्याचा भडीमार करून माशाचा फ्लेवर घालवू नका. ते हे माझं सांगणं आहे. शेवटी तुमच्या घरात ज्या ज्या पद्धतीने बनतं, मला जसा खायला आवडतो तसा खावा. मी एक माशाला काय लागतं, माशाला स्वतःची टेस्ट आहे. ती बाहेर काढा, की माझं सांगा आहे. मसाले कमी ठेवायचं. आता माझी पद्धत जी आहे किंवा मी माझ्या हॉटेलमध्ये जो मसाला येतो, ज्यात गरम मसाले यूज होत नाही, कांदा यूज होत नाही. सो मसाले फार बेसिक आहेत आणि माशाचा फ्लेवर मिळतो. तर जर आम्हाला एक तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या. माझं वैद्यच कायस्थम नावाने सदाशिव पेठेत म्हणजे नवी पेठ म्हणून एक फिश टेक अवे काउंटर आहे. जे गेली 6 वर्ष तिथंच आहे. आपलं 6 वर्ष आपण तिथं बिझनेस करतोय. तिथं टेक अवे स्वरूपात आपण देतो. क्लाउड किचन टाईप आहे म्हणूयात आपण. तिथं फक्त मासेच आपण देतो. सो माशातली स्वतःला माहिती असल्यामुळे बिंग अ सिकेबी कम्युनिटी ही मासे खाणारी आहे. म्हणून मी माशाच्या व्यवसायात आलो. यात मी आधीही काम केलेलं आहे. मी या जागी आपण 6 वर्षापासून आहोत. या व्यतिरिक्त चिकन, मटण, बिर्याणी हे पण आपण देतो. फक्त जे टेक अवे नसून ते तुम्हाला होम डिलिव्हरी मिळतं डिरेक्टली. माशाची होम डिलिव्हरी अवेलेबल आहे, पण टेक अवेलाही ऑप्शन आहे.
चिकन मटन बिर्याणी आपले खिमा कानोले म्हणून फेमस डिश आहे. म्हणजे जशी आपण लोक करंजी खातो त्या करंजीला एक आमचा सिकेबल लोकांचा कानोला असतो जो मी खिमा बनवून देतो. सो खिमा कानोला म्हणून आपली डिश आहे. बिर्याणी सिकेबी पद्धतीची आहे, खूप वेगळी आहे. त्याला आपण एक दिवस आधी ऑर्डर घेऊन ते देतो आणि मासे रेग्युलर चालू असतात. हॉटेल रेग्युलर चालू असतं. सोमवारी बंद असतं. संकष्टी चतुर्थी आणि सणावारी बंद असतं. आणि त्याआधी तुम्ही काय करायचे? सर मी पहिल्यापासून हॉटेल याच क्षेत्रात आहे तुम्ही.